सविताजींना एकदा विचारून घेता आपण सुरू करायचं का कार्यक्रम? हॅलो हॅलो सविता ताई, आपण कार्यक्रम सुरुवात करायची? हो, हरकत नाही. तुमचं होऊ दे आधी, ते काय ऍडजस्टमेंट चालू आहे ती होऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके, ठीक आहे. मग आपण 1-2 मिनिटं त्यांना तो हे करू दे, मग आपण सुरुवात करू. हो काय, मला स्क्रीनच दिसत नाही. आता तू हे काढून टाक रे, पीपीटी काढून टाक तुझी. हॅलो, हा बोल. अरे मी त्याला इन्स्ट्रक्शन देतोय. सांगतो मी त्याला. विनय, हा आता ठीक आहे. तू R&D कुठे स्ट्रीमिंग बिमिंगचा विचार करू नकोस. नाही काही नाही. हा आता आहे ते ठीक आहे. आणि सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ ऑफ करून टाक सगळ्यांचे. फक्त स्पीकर अमिता आणि मी माझा स्पीकर येईल माझा जेव्हा असेल तेव्हा. अमिता हो, चालू करायला हरकत नाही आता. हरकत नाही. विनय, काही R&D करू नको, स्विमिंग वगैरे काही गरज नाही. हा तू फक्त ऍडमिट करत जा आणि करत जा. हा अमिता चालू करा. हरकत नाही. वजसट सुरू करते हा मी कार्यक्रम. होय, येस. ओके, मी विजिबल आहे आणि ऑडिबल आहे? हो, येस येस. ओके ओके, मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. अर्थमित्र हो, नमस्कार. महाराष्ट्र सेवा संघाच्या अर्थप्रबोधन मालिकेच्या आजच्या या 64व्या सत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अर्थमित्रो, अगदी लहानपणापासून टायटल क्लिअर जागा हे आपण ध्रुव बाळाच्या गोष्टीतून कायमच आपल्या मनावर ठसवलं गेलेलं आहे. आणि ध्रुव बाळाने त्या टायटल क्लिअर जागेसाठी जशी तपश्चर्या केली, तशीच एक ज्ञान तपश्चर्या आज आपण हा पुढचा 1 तास 1.5 तास करणार आहोत. आणि त्या ज्ञान तपश्चर्येसाठी आज आपल्याला ऍडव्होकेट सविता पेठे गुरु म्हणून लाभलेले आहेत. मी सविताजींचं पण स्वागत करते आजच्या कार्यक्रमात. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या प्रथेप्रमाणे अर्थप्रार्थनेने मी करते. विघ्नेशानमुनी गुरुस स्मरुनी लक्ष्मीस आवाहिले, आम्ही गुंतवणूक शास्त्र शिकण्या हे सत्र आरंभिले. केव्हा स्थावर आणि जंगम कधी, कुठे किती गुंतवू, चर्चा मंथन तज्ञ बोध मिळता, हे प्रश्नही सोडवू. ठेवी भाग सुवर्ण पोस्ट अथवा रोखे तसे फंड ते, वृद्धी भांडवली मिळो कर नको, पर्यायही कोणते. कोठे उत्तम रोखता सुगमता, लाभांश वा व्याजही, कोठे गुंतविणे सुरक्षित असे, नोंदीस कैसी वही. सन्मार्गे धन संपदा मिळविणे अत्यंत आवश्यक, पैसा ध्येय नसे म्हणून जपणे, जाणीव सामाजिक. ज्ञानाचा उपयोग गुंतवणुकी साठी सदा होऊ दे, हे सारे समजावया सुमती दे, आम्हास तू शारदे. अर्थमित्र हो, अर्थ विभागाचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे सर यांची ही रचना. आणि आज जे पहिल्यांदा या झूम मीटिंगच्या थ्रू आमच्या अर्थ प्रबोधन मालिकेत जे सहभागी झाले असतील, त्यांना एक प्रकारे आमच्या अर्थप्रबोधन मालिकेचा ऑब्जेक्टिव्ह सांगणारी अशी ही अर्थ प्रार्थना.
अर्थविभाग हा आमचा अर्थ अधिक कायदा असा विभाग आहे. अर्थ विभागात आपण असंख्य गुंतवणुकी, शेअर्स, म्युच्युअल फंड याच्याविषयी तर आपलं ज्ञानप्रबोधन होतच, पण त्याचप्रमाणे कायदा हा विषय, त्यातल्या तरतुदी हा घेऊन देखील आम्ही तुमच्या समोर येतो. आणि तसंच आज जागा, स्थावर मालमत्ता ही सगळ्यांची, आपली सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असणारी अशी जी गोष्ट आहे, त्याच्या संदर्भात अनेक महत्वाच्या तरतुदी जाणून घेण्यासाठी आज आपल्याकडे ऍडव्होकेट सविता पेठे आलेल्या आहेत. साधारण 20 वर्षाहून अधिक असा दांडगा अनुभव गाठीशी असलेल्या सविताताई आज आपल्याला असंख्य महत्वाच्या गोष्टी, टेकअवेज देणार आहेत जागा किंवा स्थावर मालमत्ता या संदर्भात. ठाणे आणि मीरा भाईंदर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ऍडव्होकेट पॅनलवर त्या आहेत. त्याचप्रमाणे काही इन्शुरन्स कंपन्यांच्या ऍडव्होकेट पॅनलवर देखील त्या कार्यरत आहेत. त्यामुळे अतिशय हँड्स ऑन असं ज्याला आपण म्हणू असा एक्सपिरियन्स आणि त्यातनं निघालेलं, त्यातल्या निचोडने निघालेलं ज्ञान आणि टिप्स आज आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे मी आता फार वेळ न दवडता सविताजींना विनंती करते की त्यांनी आपलं आजचं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद अमिताजी. एक खूपच एक छान तुमची. एक मिनिट सविता मॅडम. बोला. अमिता हा सांग, बोला. प्रश्न चॅटवर टाकायला सांग. हो आणि सांग, हा सांगते म्हणजे आजच्या विषयाला अनुसरून चॅटवर टाकायला सांगा, मी आपण नंतर वाचू. सांगते. अर्थमित्र हो, हा आजचा आपला अर्थप्रबोधन मालिकेचा साधारण फॉर्मॅट असा असणार आहे. आपल्याला साधारण पाऊण तास एक तासभर सविताताई मार्गदर्शन करतील आणि ह्या विषया संदर्भात आपल्याला जे काही प्रश्न असतील ते कृपया चॅट विंडोमध्ये आमच्यापर्यंत पोचवा. आपण वेळेनुसार जास्तीत जास्त प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न करू, जेणेकरून आपलं चांगल्या प्रकारे प्रबोधन होऊ शकेल. आणि आपल्या जितक्या जास्त प्रश्नांना वेळेच्या अवेलेबिलिटीनुसार शक्य असेल तितक्या प्रश्नांना आपण उत्तरं नक्की देऊ. चॅट विंडोवर तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा. एकच फक्त मला सर्वांना विनंती आहे की कृपया त्यांचं व्याख्यान पहिले होऊ दे. कदाचित तुम्हाला जो प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या व्याख्यानातनं तुम्हाला मिळूनच जाईल. तरी देखील तुम्हाला प्रश्न असेल तर ते जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. सविताताई, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचं व्याख्यान सुरू करावं. नमस्कार. अमिताताईंनी अतिशय छान प्रस्तावना केलेली आहे. प्रार्थना पण मी पहिल्यांदाच ऐकली, पण खूप छान आहे. म्हणजे मी आता पहिल्यांदा ऐकून सुद्धा मला तुमचं बेसिक जे काही ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल खूपच छान माहिती मिळाली. खूप छान प्रार्थना. आता अमिताताईंनी सांगितलंच आहे की गेली 20 वर्ष मी ठाणा कोर्टामध्ये, जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये ऍज अ वकील म्हणून प्रॅक्टिस करते. माझी आवड ही सिव्हिलच्या दृष्टिकोनातून आहे, सिव्हिल साईडला आहे. त्याच्यामुळे मी सिव्हिल कामकाज करण्याचं जास्त प्रिफर केलं आणि अकॉर्डिंगली त्याप्रमाणे मी कामकाज माझं करत आहे. सध्या मी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि मीरा भाईंदर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि इन्शुरन्स पॅनल यांच्या वेगवेगळ्या पॅनल्सवरती आहे आणि त्यामुळे वेगवेगळे विषय मला कायम हाताळायला मिळतात आणि त्याच्यामुळे मला माझा हा जो प्रोफेशन आहे ते मी अतिशय एन्जॉय करते. आता आपल्या आपल्या जो हा सेवा संघ आहे, मुलुंड सेवा संघ जो आहे, त्यातील पदाधिकाऱ्यांचे मी प्रथम आभार मानते की मला त्यांनी संधी दिली की माझे जे काही थोडासा मला जो काही अनुभव आहे किंवा माहिती आहे ती आपल्यापर्यंत शेअर करावी म्हणून. त्याबद्दल मी आभारी आहे. आणि आता आपण विषयाकडे वळूया. तर बेसिक व्हिडिओ ऑन ऑफ केलं चालेल? हॅलो सविताताई, तुमचा व्हिडिओ चालूच राहू दे, म्हणजे लोकांना असं, म्हणजे तुम्हाला प्रिफर्ड आहे व्हिडिओ ऑफ करणं का? म्हणजे असंही माहिती ऐकायचीच आहे. जर चालू ठेवायचं असेल मला काही इश्यू नाहीये, पण मगाशी म्हणजे वझे साहेब म्हणाले होते की एखाद्या वेळेस तुम्हाला नंतर ऑफ करायचं झालं तरी करू शकता. म्हणजे काही माहिती ऐकायचीच आहे, कारण थोडक्यात कसंही तुम्ही म्हणाल तसं. सविता मॅडम काही जास्त पार्टिसिपंट नाहीये, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवला तरी चालू शकेल. अच्छा, ठीक आहे, चालेल, हरकत नाही. इट विल बी मोर लाईव्हली असं म्हणजे मला ठीक आहे, हरकत नाही, चालेल, ठीक आहे. तर पहिलाच आपला एक थोडासा सब्जेक्ट म्हणजे थोडीशी बेसिक माहिती मी आपल्याला 7/12 उताराबद्दल देणार आहे. आता 7/12 उतारा हा जमिनीच्या संदर्भामध्ये असतो, मोकळ्या जमिनीच्या संदर्भात. आता सध्याच्या मुंबईच्या एकूण याच्या लोकसंख्या किंवा एकूण याच्यानुसार मुंबईमध्ये मोकळी जमीन मिळणं हे अतिशय कठीण आहे.
पण हीच गोष्ट बघितली तर गावाकडे सुद्धा अजून मोकळ्या जमिनी विकायला असतात आणि त्याच्या संदर्भामध्ये पहिलं डॉक्युमेंट जे बघितलं जातं खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारामध्ये ते असतं 7/12 उतारा. तर आता 7/12 उतारा आपण सर्वांनी बघितलेलाच असतो, पण थोडक्यात त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन सांगते की कुठल्या कुठल्या रकाने असतात, त्याच्यामध्ये काय काय माहिती असते आणि त्याच्यामध्ये कुठला बघितल्यानंतर एक ग्लान्स बघितल्यानंतर आपल्याला एक कळतं की ह्याच्यामध्ये 7/12 आपल्याला काय त्याच्यामध्ये बेसिक माहिती मिळते. आपण जर 7/12 उतारा बघितला, सगळ्यांनीच बघितलेला असतो, तरी सुद्धा वरती पहिलं हेडिंग त्याचं असतं गाव, नंतर असतो तालुका, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नमूद केलेलं असतं भूमापन क्रमांक आणि उपविभाग. त्याच्या खाली पहिल्या रकान्यामध्ये असतं सुधारणा पद्धती, भोगवटादार वर्ग हे समाविष्ट असतात त्याच्यामध्ये. शेताचं स्थानिक नाव असतं, भूमापन क्रमांक असतो, क्षेत्रफळ असतं आणि एकूण क्षेत्र असतं. एकूण क्षेत्राच्या कॉलम खाली बागायती किती आहे, जिरायत किती आहे, पडलेली जमीन त्याला म्हणतात ती किती आहे, असं त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन दिलेले असतात. हा झाला एक डाव्याकडचा पहिला रकाना. त्याच्या बाजूला असतो त्यामध्ये भोगवटादाराचे नाव, म्हणजे याच्यामध्ये जो कोणी त्याचा ओनर असतो, ऑक्युपायर असतो, ओनर असतो, त्या भोगवटादाराची नावं त्याच्यामध्ये नमूद केलेली असतात. आता ही नावं आपण जर बघितली तर पूर्ण जर एकत्रित कुटुंबाची जागा असेल तर त्यामध्ये सर्व वारस जे असतात त्यांची नावं असतात आणि त्याच्या पुढे कधी कधी आकडे लिहिलेले असतात. फॉर एक्झाम्पल एक 350 आकडा आहे, समजा माझं नाव आहे सविता पेठे, त्याच्या पुढे कॉलम मध्ये 350 लिहिलेलं असतं. माझ्या नंतर अजून जे काही समजा त्या मिळकतीला वारस आहेत किंवा ते ओनर आहेत त्याच्या पुढे काही आकडे लिहिलेले असतात. आता हे जे आकडे असतात ही पर्टिक्युलर म्युटेशन एंट्री किंवा फेरफार जो म्हणतो त्या संदर्भामध्ये केलेली असतात. म्हणजे मला ती प्रॉपर्टी मिळालेली आहे किंवा मी खरेदी केलेली XYZ कडनं मी खरेदी केलेली आहे, माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये अग्रीमेंट झालेलं आहे आणि अकॉर्डिंगली मी आता त्या जागेचे ओनर आहे. आता हे दाखवण्यासाठी माझ्या त्या ओरिजिनल ओनरचं नाव खोडून माझं नाव तिकडे आलेलं असतं. ती एंट्री पर्टिक्युलर ज्या नंबरला झालेली असते त्या गावाच्या नमुन्याच्या रेकॉर्डला तलाठी कार्यालयामध्ये तो त्या फेरफाराचा तिकडे नंबर नमूद केलेला असतो. म्हणजे सविता पेठे आणि पुढे जर 350 फॉर एक्झाम्पल एक लिहिलेलं असेल तर त्या हॅलो हॅलो, बोला आवाज सर. आला? तुमचा नाही, आवाज प्रॉब्लेम येतोय. नाही आवाज बरोबर येतोय. येतो ना? हा, हो, येतोय. आवाज नाही येत आहे. हॅलो. हॅलो सविता ताई, तुम्ही कंटिन्यू करा. मी जर कोणाला टेक्निकल काही एरर असेल तर त्यांच्याशी हा, कारण मला तो आवाज येतोय की आम्हाला आवाज येत नाही, आवाज हो, येत नाही बरोबर. असं. मलाही आलं. हा मी बघतो बॅकग्राऊंडला. ठीक तुम्ही आहे, हरकत नाही. कंटिन्यू करा. ठीक आहे. तर आता हा 350 मी जे म्हटलं, हे 350 म्हणजे तुम्ही जर त्या पर्टिक्युलर गावाचा जर पूर्ण तलाठी कार्यालयामध्ये जाऊन जर त्या जमिनीबद्दल त्या सर्वे नंबर बद्दल जर माहिती काढली तर त्या पर्टिक्युलर 350च्या नंबरला माझं नाव असेल, माझी एंट्री असेल की ज्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की XYZ कडनं सविता पेठे याने ती जमीन विकत घेतलेली आहे. हे म्युटेशन एंट्री म्हणजे फेरफार क्रमांक हे प्रत्येक नावाच्या समोर लिहिले जातात आणि त्या अनुषंगाने ती एंट्री फिरवली जाते. आता या संदर्भामधले जे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा जे काही नावं चुकून चढवलेली असतात किंवा चुकीने चढवलेली नसतात, असे दोन्ही प्रकारची असतात. तर याच्या संदर्भामध्ये जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतात किंवा जे तुम्हाला अपील करायचं असतं ते तुम्हाला महसुली कार्यालयाकडे म्हणजे कलेक्टर ऑफिसमध्ये SDO कडे, तुम्ही ऐकलं असेल, उपविभागीय अधिकारी, या अधिकाऱ्यांकडे ते अपील करावं लागतं जर हा फेरफार प्रॉपर नसेल, व्यवस्थित नसेल तर. आता त्याच्या पलीकडे अजून एक तिसरा रकाना असतो, आपण जर बघितलं असेल 7/12 उतारा बारकाईने, तर तिथे वरती त्याचं हेडिंग असतं खाते क्रमांक, खाली हेडिंग मध्ये असतं कुळाचं नाव, इतर अधिकारी आणि इतर. आता हे कुळाचं नाव म्हणजे पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे की कुळ ऍक्च्युअल शेतकरी जे ओनर असायचे शेतीचे, त्या सगळ्यांना सर्व शेत करणं शक्य नसायचं. अशा वेळेला ते त्यांचं शेत कुळाला द्यायचे. त्यांच्याकडे एक माणूस किंवा कोणी असा हे ओळखीचा व्यक्ती असायची की ज्याला ते कसायला देत जमीन आणि त्याच्यानुसार त्यांचं प्रपोर्शन जे काही ठरलेलं असेल त्याच्यानुसार कुळ त्यांना त्याच्या बदला मोबदला प्रॉफिट देत असेल. तर हे झालं कुळ. कुळ म्हणजे त्या कुळाचं नाव या 7/12 उताराच्या तिसऱ्या रकान्यामध्ये आलं जातं आणि त्याच्या खाली जो कॉलम असतो इतर अधिकार, या इतर अधिकाऱ्यामध्ये आपण समजा त्या जागेवरती कुठे लोन घेतलेलं असेल
किंवा पतसंस्थेचं असेल, कुठल्या बँकेचं असेल किंवा इतर कोणाकडनं जरी घेतलेलं असेल आणि आपण ही जागा जर तिकडे मॉर्गेज केलेली असेल, थोडक्यात आपण म्हणतो तसं तारण ठेवलेली असेल, तर त्या संबंधित बँकेचं किंवा पतपेढीचं नाव तिथे नमूद केलेलं असतं. कुणाचं नाव सुद्धा यामध्ये नमूद केलेलं असतं. तर असं झालं हे थोडंसं डिस्क्रिप्शन 7/12 उताराबद्दल. तर जेव्हा कधी तुम्ही आता ओपन प्लॉट खरेदी करायला जाता, तेव्हा तुम्हाला बेसिक डॉक्युमेंट बघावं लागतं. तर हे 7/12 या 7/12 मध्ये याच्याचवरनं तुम्हाला क्लिअर आयडिया येते. कारण या इतर रकाना खाते क्रमांक 3 मध्ये जो असतो त्याच्यामध्ये तुम्हाला समजतं की या जागेवरती कुठल्या बँकेचं कर्ज आहे का, कुठल्या पतपेढीचं कर्ज आहे का, किंवा ह्याच्यामध्ये कुळाच्या काही एंट्रीज झालेल्या आहेत का, किंवा अजून त्याच्यामध्ये काही नावं नमूद केलेली आहेत का, की जेणेकरून तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीचा टायटल क्लिअर असणं गरजेचं असतं. आता कुठलीही जमीन खरेदी करताना प्रथम टायटल क्लिअरन्स सर्टिफिकेट आपल्याला बघावं लागतं, घ्यायला लागतं. त्याच्यासाठी हे एक बेसिक डॉक्युमेंट झालं. याच्यानंतर आपण कलेक्टर ऑफिस मधनं याचा सर्च घ्यावा लागतो. हा साधारण 30 वर्षाचा सर्च तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी परचेस करत असाल तर. आता हा 30 वर्षाचा सर्च घेणं का गरजेचं आहे, तर आता समजा 2020 चालू आहे, तर याच्या मागची 30 वर्ष त्या जमिनीच्या संदर्भामध्ये, प्लॉटच्या संदर्भामध्ये जर कुठलं एखादं ट्रान्झॅक्शन झालेलं असेल, व्यवहार झालेला असेल, तो व्यवहार त्या इयरला त्या पर्टिक्युलर रजिस्टरला एंट्री झालेला असतो. कधी कधी नजर चुकीने त्याची एंट्री या 7/12 मध्ये येत नाही. नजर चुकीने पहिल्यांदा सगळं मॅन्युअली होतं, आता कम्प्युटराइज आहे, त्यामुळे मोस्ट ऑफ आता खूप त्याची शक्यता कमी झालेली आहे. पण जेव्हा इनिशियली मॅन्युअली होतं तेव्हा हे प्रकार खूप होत होते की समजा XYZ कडनं सविता पेठेने घेतलंय, पण सविता पेठेचं त्याच्यावर नाव आलेलं नाहीये, किंवा सविता पेठेने सदरची जागा कुठेतरी त्याच्या अगेन्स्ट कर्ज घेतलेलं आहे, तर त्या बँकेचं तिथे नाव नाहीये. तुम्हाला त्यामुळे कळणारच नाही की या बँकेचं त्याच्यावरती हक्क ठेवलेला आहे किंवा कर्ज दिल्यामुळे त्यांनी ती त्याच्यावर तारण ठेवलेली आहे. तर याच्यासाठी टायटल सर्च घेणं अतिशय गरजेचं असतं. हा टायटल सर्च 30 वर्षाचा असतो. 30 वर्षामध्ये कुठलं ट्रान्झॅक्शन नाहीये ना, हे प्रत्येक सदरी तुम्ही वकिलांकडे किंवा कोणी एक्सपर्ट जो असतो त्याच्याकडे गेल्यानंतर टायटल सर्च जर घेत असाल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण इयर वाईज, म्हणजे आता 2020च्या मागे 30 वर्ष जात होते, त्या इयर पासून प्रत्येक इयरचा रजिस्टर क्रमांक, पेज नंबर लिहिलेला असतो. त्या पेजच्या अनुषंगाने ज्या एंट्रीज झालेल्या असतात त्या एंट्रीज देणं गरजेचं असतं. आणि या सगळ्यांचा उल्लेख तुमच्या टायटल सर्टिफिकेट मध्ये येणं अति गरजेचं असतं. तर बेसिक डॉक्युमेंट झालं, टायटल सर्च घेणं गरजेचं आहे. 7/12 उतारा पहिले मागील 3 वर्षांचा घेणं अतिशय गरजेचं आहे. या 3 वर्षांच्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही मॅन्युअली किंवा साध्या डोळेसपणे सुद्धा बघू शकता की याच्यामध्ये काय काय एंट्रीज चेंज झालेल्या आहेत. ॲज युजल त्याच्यामध्ये जर काही एंट्री मध्ये चेंज नसेल तर बेसिक त्याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही हे तुम्ही ढोबळ मनाने म्हणू शकता. पण जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉपर्टी तुम्ही पूर्ण फायनली परचेस करायचं ठरवलेलं असतं तेव्हा सर्च घेणं अतिशय आवश्यक असतं. थोडंसं खर्चिक आहे, पण हे अतिशय आपण प्रॉपर्टी खरेदी करताना प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला समजेल की याच्यावरती कशाला कर्ज नाहीये ना, कुठे कारण म्हणून ठेवलेलं नाहीये ना, किंवा अजून कोणाचे त्याच्यावर हक्क अधिकार नाहीयेत ना. तर जर हे हक्क अधिकार असतील तर हे ओरिजिनल ओनर जो असतो त्याच्याकडनं हे हक्क अधिकार पहिले क्लिअर करून घेणं अतिशय गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही एखादा प्लॉट विकत घेतला किंवा एखादी जागा विकत घेतली आणि त्याच्यानंतर समजा एखाद्या बँकेने तुम्हाला नोटीस पाठवली, त्या ओरिजिनल ओनरने त्याची इंटिमेशन दिलेली नाही किंवा तुम्हाला सांगितलेलं पण नाही, 7/12 त्याचं कुठेही रिफ्लेक्शन नाही. अशा वेळेला जर एखाद्या बँकेने तुम्हाला नोटीस पाठवली की या प्रॉपर्टी मॉर्गेज केलेली, प्लेज केलेली आहे, त्याच्या अगेन्स्ट आम्ही एवढं कर्ज ओरिजिनल ओनरला दिलेलं आहे, तर अननेसेसरी त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. त्यामुळे प्रथमतः तुम्हाला 7/12 उतारा पहिले चेक करावा लागतो, त्याच्यानंतर टायटल सर्टिफिकेट घ्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये जर क्लिअर सगळं असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये प्लॉटमध्ये थोडंसं म्हणजे खरेदी करण्याच्या हिशोबाने तुम्ही वाटचाल करू शकता. आता माझ्याकडे मध्यंतरी एक मॅटर आलेलं होतं, ते होतं ऍक्च्युअली मी कंझ्युमर कोर्टात फाईल केलं होतं. कारण त्याच्यामध्ये असं होतं की 7/12 उतारा अतिशय क्लिअर होता आणि आपण जसं पेपरमध्ये जाहिराती बघतो की अमुक एक लोकेशनचं मिळवा प्लॉट फक्त 10 लाखामध्ये, रो हाऊसेस, अदर एम्युनिटीज, अशा अनेक जाहिराती आपण आपल्या पेपरमध्ये सध्या सुद्धा बघत असतो, पहिल्यापासून येत आहेत त्या. तर असंच माझे क्लायंट होते, त्यांनी अलिबागच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये येणारी खरेदी केली.
त्या बिल्डरने फक्त प्लॉट करून देईन, इंडिव्हिज्युअल कंपाऊंड करीन वगैरे असं सगळं त्या अग्रीमेंट मध्ये होतं. ऍक्च्युअली त्याच्यामध्ये फुलफिल काही तेवढ्या ज्या टर्म्स कंडिशन्स ठरलेल्या होत्या त्या काही फुलफिल झालेल्या नव्हत्या. तरी सुद्धा त्याने ज्या स्वरूपामध्ये ती जमीन होती ती विकत घेतली आणि पुढे एक 10 वर्ष तो आउट ऑफ इंडिया होता, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लक्ष घालणं त्याला काही शक्य झालं नाही. आणि तो आल्यानंतर जेव्हा त्याने परत त्या जागेवरती जाऊन ऍक्च्युअल बघितलं तेव्हा ती जागा ऍक्च्युअल सरकारने घेतलेली होती. याच्यामध्ये झालेलं असं होतं की जेव्हा या प्लॉटच्या जाहिराती येत होत्या किंवा त्याच्या संदर्भामध्ये तो बिल्डर जो होता, ओरिजिनल बिल्डर जो होता, तो जाहिराती देत होता तेव्हाच सरकारकडनं त्यांना नोटीस आलेल्या होत्या. इलेक्ट्रिसिटीच्या डिपार्टमेंटला तिथे मोठं एक त्यांचं तारेचं पूर्ण स्टेशन बांधायचं होतं आणि त्याच्यासाठी ती जागा त्यांना अक्वायर करायची होती. आता याच्या संदर्भामध्ये त्या बिल्डरने या लोकांना कुठलीही कल्पना दिली नाही. याच्यासारखे अनेक जण त्याच्यामध्ये फसलेले होते आणि हे यांनी परचेस केल्यानंतर तो बिल्डर गायब झाला, कारण त्याला कॉम्पन्सेशन मिळालं, त्याची सगळी अमाऊंट मिळालेली होती, कन्सिडरेशन मिळालेलं होतं, त्याचा अर्थार्थी त्या ह्याच्याशी जागेशी काही संबंध नव्हता. तर त्यामुळे आम्ही त्या बिल्डर विरुद्ध कंझ्युमर कोर्टामध्ये दाखल केलं होतं की ही आमची एक प्रकारची फसवणूक आहे आणि तो त्याचा ग्राहक आहे आणि त्यामुळे ग्राहक कायद्याखाली केलं होतं. पण त्याच्यासाठी करायला लागलेला, त्याच्यासाठी त्या क्लायंटला माझ्या झालेला मनस्ताप आणि जो काही खर्च आहे तो अतिशय त्रासदायक त्याला ठरला, कारण प्रत्येक ठिकाणी सरकारी ऑफिसमध्ये जाऊन फॉलोअप घेणं, त्याचा पाठपुरावा करणं आणि त्याच्याबद्दल माहिती मिळवणं हे अतिशय कठीण केलं. आणि तो क्लायंट होता सिनियर सिटीजन, त्यामुळे ते अजूनच त्याला त्रासदायक झालं. पुढे ऑर्डर कंप्लेंट आमच्या बाजूने झाली, कॉम्पन्सेशन मिळालं वगैरे ती सगळी गोष्ट. पण बेसिक त्याने हे 7/12 उतारा आणि सर्च प्रॉपर न घेतल्यामुळे, थोडासा तेव्हा खर्च त्याने टाळल्यामुळे पुढचे हे सगळे कॉम्प्लिकेशन्स त्याला आलेले होते आणि त्याच्यामुळे त्याला पुढचं हे सगळं खर्च, पैसा, वेळ हे सगळं त्याचं वाया गेलेलं होतं. त्यामुळे पहिलं तुम्हाला बेसिक डॉक्युमेंट बघावं लागेल, ते 7/12 उतारा आणि सर्च, आणि त्याच्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट बघितल्यानंतर मग ऍक्च्युअल तुम्ही जागेचे इन्स्पेक्शन घेऊ शकता, मेजरमेंट तुम्ही घेऊ शकता. आता हे मेजरमेंट तुम्ही घेताना तुम्हाला भूमापन ऑफिसर जे असतात, भूमी अभिलेख हे जे कार्यालय असतं, प्रत्येक कलेक्टर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे ऑफिस असतं, त्या ऑफिसला तुम्हाला अप्रोच करायला लागतं. ऍक्च्युअल मेजरमेंट तुम्हाला घ्यावं लागतं, कारण ऍक्च्युअल जागा त्याच्यामध्ये लिहिलेली असेल तेवढीच जागा तिकडे आहे की नाही हे मोजमाप करून घेणं हे दोघांचंही काम असतं, विकणाऱ्याचं आणि घेणाऱ्याचं. त्याच्यामुळे तोही तुम्हाला एक रिपोर्ट त्या भूमिलेख अभिलेखाचा घ्यायला लागतो की ही जागा जी एवढी सांगितलेली आहे तेवढीच आहे आणि अकॉर्डिंगली आपण मोबदलाही तेवढ्याच जागेचा घेत आहोत. त्यामुळे बेसिक तुम्हाला या 3-4 रिक्वायरमेंट कराव्या लागतात की जेणेकरून तुम्हाला एखादी जागा परचेस करताना कुठले कॉम्प्लिकेशन निर्माण व्हायला नको फ्युचरमध्ये. तर हे माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. याच्यानंतर तुम्ही प्रॉपर टायटल सर्टिफिकेट वकिलांकडनं घ्या की वकील त्यांच्या सगळे हे जे तुम्ही कागदपत्र त्यांना सप्लाय करता, डेटा, त्याच्या अनुषंगाने टायटल सर्टिफिकेट तयार करतात त्या जागेच्या किंवा प्रत्येक पर्टिक्युलर प्लॉटच्या संदर्भामध्ये, आणि जेणेकरून तुम्ही निर्धास्तपणे एखादी प्रॉपर्टी परचेस करू शकता. आता हे झालं ओपन प्लॉट किंवा जागेच्या संदर्भामध्ये. आता आपण थोडंसं फ्लॅटच्या संदर्भामध्ये घेऊया. फ्लॅटच्या संदर्भामध्ये आपण बघतो की फ्लॅट खरेदी केलेला असतो, त्याच्यानंतर समजा तो ज्याच्या नावावरती फ्लॅट आहे ती व्यक्ती जर मयत झाली तर सोसायटी आणि त्याचे वारस, जो मयत आहे त्याचे वारस, या दोघांनाही पुढचे जे काही लिगल कॉम्प्लिकेशन्स असतात ते तुम्हाला फेस करावे लागतात. तुम्हाला त्याचा कंप्लायन्स करायला लागतो आणि मगच तुमच्या नावावरती पर्टिक्युलर प्रॉपर्टी किंवा फ्लॅट चढवला जातो. आता याच्या संदर्भामध्ये 3 प्रकार आहेत. एक तर येतो, जर त्या मयत व्यक्तीने विल केलेलं असेल तर वेगळा इश्यू येतो, त्या व्यक्तीने नॉमिनेशन लावलेलं असेल तर वेगळा इश्यू येतो, आणि त्या व्यक्तीने काहीच केलेलं नसेल तर तिसरा इश्यू येतो. आता पहिला एक थोडक्यात आपण घेऊया विलच्या संदर्भामध्ये. जर मयत व्यक्तीने विल करून ठेवलेलं असेल तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रोबेट घेणं अतिशय आवश्यक आहे. ऍज पर प्रोव्हिजन ठाणा ज्युरिस्डिक्शन मध्ये असेल जर प्रॉपर्टी तर प्रोबेट घेणं गरजेचं नाहीये, मॅन्डेटरी नाहीये. पण ते मुलुंड किंवा मुंबई या रिजन मध्ये ज्युरिस्डिक्शन मध्ये जर प्रॉपर्टी येत असेल तर प्रोबेट घेणं अतिशय गरजेचं, मॅन्डेटरी आहे. आता प्रोबेट म्हणजे तुम्हाला ऑथॉरिटी थोडक्यात कोर्टाकडनं घ्यावी लागते की सदर प्रॉपर्टी संदर्भामधले हक्क अधिकार मला दिलेले आहेत आणि अकॉर्डिंगली ती प्रॉपर्टी माझ्या नावावर ट्रान्सफर करावी. नॉट नेसेसरी याच्यामध्ये विल मध्ये फक्त
फ्लॅटच मेन्शन केलेला असेल, त्याचे इतर ज्या काही मिळकती आहेत किंवा इतर सोनं आहे, नाणं आहे, एफडीज आहेत, शेअर्स आहेत, हे सुद्धा त्याच्यामध्ये नमूद केलेलं असतं. या सगळ्या संदर्भामध्ये जो एक्झिक्युटर असतो, विलच्या संदर्भामधला नेमलेला माणूस, एक्झिक्युटर म्हणजे नेमलेला माणूस, त्या माणसाने कोर्टाकडे अर्ज करायचा असतो आणि अकॉर्डिंगली तो अर्ज दाखल केल्यानंतर कोर्टामध्ये पेपर पब्लिकेशन केलं जातं. कोर्ट कोणाचं ऑब्जेक्शन आहे का ते मागवतं आणि जर ऑब्जेक्शन आलं नाही तर फायनली तुमची प्रोबेटची ऑर्डर होते. तसंच दुसरं त्याच्यामध्ये प्रोबेट तुम्ही सोसायटीला सादर केल्यानंतर प्रोबेटनुसार सोसायटी तुमच्या नावावरती तो फ्लॅट किंवा ती जागा ट्रान्सफर करते. बऱ्याचशा सोसायटी प्रिकॉशन्स म्हणून किंवा पुढे त्यांना कॉम्प्लिकेशन्स फेस करायला नको म्हणून या सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट कराव्या लागतात. पण हा मुद्दा कधी येतो, जेव्हा वादाचा मुद्दा असतो किंवा बिलमध्ये एखादा बेनिफिशियरी असतो आणि दुसऱ्याला त्याच्या संदर्भामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा डाऊट असेल, तेव्हा हे कॉम्प्लिकेशन्स रेज केले जातात किंवा हा इश्यू येतो. त्यामुळे सोसायटी त्यांना स्वतःला सेफगार्ड करण्यासाठी कधीही प्रोबेट तुम्ही आणा. जो एक्झिक्युटर असतो त्याला तुम्ही प्रोबेट आणा आणि अकॉर्डिंगली मग आम्ही त्याच्यानुसार वारसांची नावं किंवा ज्याच्या नाव तो फ्लॅट केलेला आहे तो आम्ही ट्रान्सफर करून देऊ असं त्यांना सांगतो. का तर जो बेनिफिशियरी आहे त्याला सुद्धा ते सिक्युरिटी असते आणि ॲज गुड एज सोसायटीला सुद्धा असते. आता यातला दुसरा एक जो कॉलम आहे किंवा जो प्रकार आहे ज्याच्या खाली तुम्हाला हेअरशिप सर्टिफिकेट आपण जर ऐकलं असेल तर हा एक दुसरा प्रकार आहे की हेअरशिप सर्टिफिकेट कधी घेतलं जातं. हेअरशिप सर्टिफिकेट, सक्सेशन सर्टिफिकेट हे दोन्ही सर्टिफिकेट कोर्टाकडेच ऍप्लिकेशन करून तुम्हाला करावे लागतात. पण हे दोन्हीमध्ये फरक असा आहे की हेअरशिप सर्टिफिकेट हे इमूवेबल प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये तुम्हाला घ्यावं लागतं. म्हणजेच पर्टिक्युलर मयत व्यक्तीचे XYZ हे 3 वारस आहेत असं कोर्टाकडनं तुम्हाला डिक्लेरेशन घ्यावं लागतं. आता हे हेअरशिप सर्टिफिकेट घेतल्यानंतर हे सोसायटीला आपण सबमिट केल्यानंतर सोसायटी जे वारस असतात त्यांच्या नावावरती ते तो फ्लॅट ट्रान्सफर करतात. आता हे हेअरशिप सर्टिफिकेट असं पण आहे की तुम्ही तहसील ऑफिसमध्ये सुद्धा, कार्यालयामध्ये सुद्धा अप्रोच करून किंवा अर्ज करून फक्त वारस दाखला घेऊ शकता. हा वारस दाखला आणि हा वारस दाखला याच्यामध्ये फरक आहे. तो वारस दाखला म्हणजे फक्त तुमचा अर्ज असतो की XYZ मयत झाल्यानंतर ABC हे त्याचे वारस आहेत आणि अकॉर्डिंगली तेवढं आम्हाला डिक्लेअर करून द्यावं. हे तहसील ऑफिसकडनं फक्त तुम्हाला डिक्लेरेशन मिळालेलं असतं. पण तुम्हाला लिगल प्रॉपर प्रोव्हिजन्स नुसार जर जायचं असेल तर तुम्हाला हेअरशिप सर्टिफिकेट घेणं अतिशय गरजेचं आहे. आता हे हेअरशिप सर्टिफिकेट घेण्याची पण प्रोसिजर आहे. हेअरशिप सर्टिफिकेटसाठी सुद्धा समजा एक मयत झालेला आहे, त्याची बायको आहे वाय, तर ती वाय अर्ज करू शकते किंवा मुलगा आहे, मेजर मुलगा आहे तर तो मुलगा सुद्धा अर्ज करू शकतो. कोर्टामध्ये अर्ज केल्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन तुम्हाला द्यायलाच लागतं. प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन दिल्यानंतर या फ्लॅटच्या संदर्भामध्ये आम्हाला हवं आहे तर मेन्शन करावं लागतं त्याच्यामध्ये. आणि अर्ज कोर्टासमोर आल्यानंतर सर्वांना मेन ऍप्लिकंट म्हणजे अर्जदार जो आहे आणि त्याच्या समोर जे आहे इतर वारस आहेत त्या इतर वारसांना नोटीस काढली जाते. इतर वारसांचं कोर्ट नो ऑब्जेक्शन असेल तर ते नोंदवतं. ऍफिडेव्हिट त्या समोरच्याला द्यायला लागतं की आमचं सदरचं हेअरशिप ग्रांट करण्यासाठी किंवा हिच्या नावाने देण्यासाठी आम्हाला कुठलाही ऑब्जेक्शन नाही. त्याच्यानंतर पेपर पब्लिकेशन करावं लागतं कोर्टाच्या परमिशनने. पेपर पब्लिकेशन मे बी आता प्रॉपर्टी कुठली आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. ठाण्यामध्ये आम्ही जनरली ठाणे वैभव किंवा इतर जे काही कोकण सकाळ वगैरे सारखे पेपर आहेत अशा पेपरमध्ये आम्ही पब्लिकेशन करत असतो. पण जनरली महाराष्ट्र टाइम्स एक रेप्युटेड आणि सगळीकडे वाचनामध्ये असतो असं एक आपण धरतो. त्याच्यामुळे प्रॉपर्टी जास्त असेल किंवा जर काही कॉम्प्लिकेशन्स नको असं जर असेल तर प्रॉपर जे सर्क्युलेशन जास्त असलेल्या पेपरमध्ये करणं जास्त योग्य राहतं. हे पेपर पब्लिकेशन तुम्हाला कोर्टामध्ये दाखल करावं लागतं ठराविक पिरियड नंतर की पेपर पब्लिकेशन केलंय पण कुणाचंही ऑब्जेक्शन त्याच्यामध्ये आलेलं नाही आणि समोरचे जे आहेत इतर अर्जदार जे आहेत इतर वारस जे आहेत त्यांचंही याच्यामध्ये नो ऑब्जेक्शन आहे. तर अशा वेळेला कोर्ट परत तुम्हाला सगळ्यांचं ऍफिडेव्हिट मागतं. कोर्ट व्हेरिफिकेशन होतं ऍफिडेव्हिटचं. म्हणजे टिपिकल आपण जे पिक्चरमध्ये वगैरे बघतो विटनेस बॉक्समध्ये जाऊन नाव, पत्ता, वय, कोण मयत आहे, त्या मयताशी तुमचं नातं काय आहे, त्याच्यामध्ये कुठली प्रॉपर्टी आहे, तुम्ही कोण आहात त्यांचे आणि प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन काय आहे हे सगळं कोर्ट एकदा व्हेरीफाय करतं. जो मूळ अर्जदार असतो त्यालाही आणि इतर जे ऑब्जेक्शन देणारे असतात. थोडक्यात काय तर त्यांना कोर्टाला व्हेरीफाय करायचं असतं की या अर्जामध्ये जे काही म्हटलेलं आहे
ते बरोबर आहे का चुकीचं आहे. योग्य म्हटलंय, कुठे फसवणूक करून तर म्हटलेलं नाहीये किंवा यांना माहितीच नाहीये आणि सह्या घेतलेल्या आहेत, असा काही प्रकार नाही ना, हे कोर्टाला व्हेरीफाय करायचं असतं. या सगळ्या फॉर्मॅलिटीज, या सगळ्या स्टेजेस झाल्यानंतर कोर्ट त्याच्यावरती ऑर्डर करतं की याच्यामध्ये पब्लिकेशन झालेलं आहे, सायटेशन म्हणजे समोरच्याला सुद्धा नोटीस दिलेली आहे. या सगळ्या फॉर्मॅलिटीज कोर्टाच्या ज्या प्रोसिजर आहेत त्या कम्प्लीट झाल्यानंतर कोणाचंही ऑब्जेक्शन आलं नाही आणि त्याच्यानुसार हे हर्शिप सर्टिफिकेट दिलं आहे. तर आता हे सर्टिफिकेट तुम्हाला पर्टिक्युलरली इममुव्हेबल प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये घ्यावं लागतं. म्हणजेच की फ्लॅट म्हणा, लँड म्हणा, याच्या संदर्भात घेऊन तुम्हाला सोसायटीला सबमिट केल्यानंतर सोसायटी पण बघतं की कोर्टाची रितसर ऑर्डर आहे आणि मग हे ट्रान्सफर केलं जातं. या सगळ्या प्रोसिजर फॉलो करण्याचं अतिशय महत्त्व आहे, कारण याच्यामध्ये जर काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले, उद्या थर्ड पर्सनने त्याच्यामध्ये जर क्लेम केला तर सोसायटी सेफ राहते आणि हे वारसदार असतात हेही क्लेम सेफ राहतात की आम्ही कोर्टाकडनं रितसर ऑर्डर घे, पब्लिकेशन झालेलं आहे तेव्हा कोणाचं ऑब्जेक्शन आलेलं नाहीये आणि म्हणून आम्ही जे काही केलेलं आहे ते लिगली केलेलं आहे आणि अकॉर्डिंगली आमच्या नावावर ट्रान्सफर करावं. याच्यासाठी व्हॅल्युएशन, प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करणं अतिशय गरजेचं असतं. याच्यामध्ये व्हॅल्युएशन म्हणजे मार्केट व्हॅल्यू जी आता त्या प्रॉपर्टीची चालू आहे. एक असते मार्केट व्हॅल्यू जी ऍक्च्युअल रेडी रेकनर म्हणजे गव्हर्नमेंटचं जे रेकनर असतं त्याच्यानुसार कॅल्क्युलेट केली जाते आणि जी ऍक्च्युअल आपण जी बाजारात दुसरी जी व्हॅल्यू त्याची चालू असते जी सेलिंग असते. नाही, नक्कीच मार्केट व्हॅल्यू जी रेकनर प्रमाणे असते ती कमी असते. त्या व्हॅल्युएशन नुसार तुम्हाला हे हेअरशिप सर्टिफिकेट घेताना त्याच्यावरती कोर्ट फी पेमेंट करावं लागतं. आता हे व्हॅल्युएशन आताची जर सध्याचं जे सिच्युएशन आहे, आताचे सध्याचे जे प्रॉपर्टीचे जागांचे जे भाव आहेत त्याच्या अनुषंगाने 30 लाखाच्या नक्कीच वरती असतं. वन रूम किचन सुद्धा हल्ली 30 लाखामध्ये नसतं, त्यामुळे हे व्हॅल्युएशन नॅचरली 30 लाखाच्या वरती जातं आणि त्यामुळे तुम्हाला याच्यावरती 75,000ची कोर्ट फी कम से कम म्हणजे भरावीच लागते. तर ही 75,000ची कोर्ट फी ऑर्डर झाल्यानंतर तुम्ही कोर्टामध्ये जमा करायची असते आणि त्याच्यानुसार त्या कोर्ट फीवर तुम्हाला पूर्ण तुमची ऑर्डर प्रिंट करून मिळते आणि हे 75,000 स्टॅम्प पेपर फायनली तुमच्याकडे राहतात. ही झाली या पर्टिक्युलर हेअरशिप सर्टिफिकेट घेण्याची प्रोसिजर आणि त्याच्यामध्ये काय काय स्टेजेस आपल्याला कम्प्लीट करावे लागतात त्याच्याबद्दलची माहिती. आता ह्याचा दुसरा प्रकार आहे सक्सेशन सर्टिफिकेट. आता सक्सेशन सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला एक प्रकारचं वारसच डिक्लेअर करायचं असतं किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑथॉरिटी दिली जाते टू डील विथ द प्रॉपर्टी ऑफ द डिसीज, असं थोडक्यात आपण म्हणू शकतो. पण ही प्रॉपर्टी कुठली आली तर मुव्हेबल जी आहे. मुव्हेबल मध्ये काय काय येतं, शेअर्स येतात, FDs येतात, हे तुम्ही ट्रान्सफर करू शकता. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये जर तुम्हाला वारस दाखला घ्यायचा असेल तर तुम्हाला ते सक्सेशन सर्टिफिकेट घ्यावं लागतं. आता सक्सेशन सर्टिफिकेट मध्ये सुद्धा मैताचे जे मूळ वारस येतात, म्हणजे आता समजा नवरा एक्सपायर्ड झालेला असेल तर बायको ही पहिली वारस आली त्याची आणि त्याच्यानंतर मुलं, हे सगळेजण आले तर ही बायको ऍप्लिकेशन करू शकते किंवा बायको असेल जर मयत असेल, नवरा हा नॅचरली पहिला वारस झाला, तो कोर्टामध्ये अर्ज करू शकतो. बाकी तुम्हाला सगळे डिटेल्स याच्यामध्ये द्यायला लागतात. कुठल्या कंपनीचे शेअर्स आहेत, कधी परचेस केलेले आहेत. आता तर सगळं डीमॅट आणि हे सगळं झालेलं आहे, कम्प्युटराइज आहे सगळं, त्यामुळे तुम्हाला फक्त डीमॅट अकाउंटचे जरी डिटेल्स दिले पण त्याच्यामध्ये नॅचरली रिफ्लेक्ट होतं. पण जनरली कोर्टाला एवढी यूज टू नसतात, या फील्डशी रिलेटेड नसतात, त्यामुळे तुम्ही प्रत्येक कंपनीचं मेन्शन करावं लागतं. ज्या कंपनीचे शेअर्स त्या मैताच्या नावावरती आहेत ते पर्टिक्युलरली मेन्शन करून त्याची व्हॅल्यू किती येते हे त्याच्यामध्ये नमूद करायला लागतं. याच्यामध्ये पण एक अर्जदार एकाला अर्ज करावा लागतो आणि बाकीचे जे वारस असतात त्यांना आयदर तुम्ही अर्जदार म्हणून नमूद करू शकता किंवा सामनेवाला म्हणजे समोरची पार्टी म्हणून नमूद करू शकता. आता या प्रोसिजरची पण नोटीस प्रत्येकाला, जे समोरचे, जर तुम्ही समोरचे सामनेवाली पार्टी केलेली असेल त्याला ती नोटीस जाते. अकॉर्डिंगली तुम्हाला नोटीस लागल्यानंतर जे इतर वारस असतात त्यांना कोर्टामध्ये हजर राहायला लागतं नोटीस मिळाल्यानंतर की ही आम्हाला नोटीस मिळाली आहे आणि आम्ही आता त्यानुसार कोर्टासमोर हजर झालेलो आहोत. हजर झाल्यानंतर तुमचं जर ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये कोर्ट सांगतात की तुम्ही याच्यामध्ये तुमचं ऍफिडेव्हिट द्या की सदरचे शेअर्स, FD हे जे अर्जदार आहेत, आता आई आहे, मुलगी आहे, कोणाच्या नावाने करते ह्याच्यावरती ते अवलंबून आहे, तर यांच्या नावावर ट्रान्सफर करण्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नाही असं तुमच्याकडनं ते लेखी घेतलं जातं. याच्यामध्ये सुद्धा सेफर साईड किंवा सेफगार्ड करण्यासाठी तुमचे इंटरेस्ट पेपर पब्लिकेशन केलंच जातं. पेपर पब्लिकेशन मध्ये आपण जनरल पेपरमध्ये तुम्ही नोटिसा वाचता की पर्टिक्युलर प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन दिलेलं असतं, याच्या संदर्भामध्ये माझे पक्षकार अमुक अमुक हे विकत घेत आहेत किंवा विकतात आहेत,
तर याच्या संदर्भामध्ये कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर ही पर्टिक्युलर नोटीस पब्लिश झाल्यानंतर 15 दिवसात तुम्ही तुमचं ऑब्जेक्शन आमच्याकडे नोंदवावं. याच्या अनुषंगाने याच्याच सारखी दुसरी सदर अर्जदार यांनी कोर्टामध्ये सो कोर्टामध्ये असा अर्ज केलेला आहे. या अर्जामध्ये त्यांनी ही प्रॉपर्टी मेन्शन केलेली आहे. प्रॉपर्टी पूर्ण आपल्याला डिटेल्स त्या पब्लिकेशन मध्ये पण टाकायला लागतात आणि त्या अनुषंगाने जर या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये किंवा ट्रान्सफरच्या संदर्भामध्ये जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर ही नोटीस पब्लिश झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत तुम्हाला तुमचा ग्रीव्हन्स जे कोणी पब्लिशर असतात किंवा जे कोणी ऍडव्होकेट ती नोटीस पब्लिश करत असतात त्यांना तुम्हाला तुमचा ग्रीव्हन्स नोंदवायचा असतो. आता याच्यावरती जर कोणाचं ऑब्जेक्शन आलं नाही तर असं समजलं जातं की याच्यामध्ये कोणालाही ट्रान्सफर करण्याबद्दल किंवा याबद्दल त्या पर्टिक्युलर जो अर्जदार आहे त्याचं नाव लावण्याबद्दल कोणालाही ऑब्जेक्शन नाही. आता हे परत कोर्टामध्ये पब्लिकेशन परत कोर्टामध्ये दाखल केलं जातं. म्हणजे स्टेजेस काय झाल्या, आता पहिले सामनेवाले किंवा इतर असतात त्यांना पहिले नोटीस काढली जाते, मग पेपर पब्लिकेशन केलं जातं आणि नंतर तिसऱ्या स्टेजला अर्जदार आणि हे इतर जे वारस असतात मैताचे त्या सगळ्यांचे ऍफिडेव्हिट परत कोर्टामध्ये नोंद केले जातात. या ऍफिडेव्हिट मध्ये सगळं नमूद केलेलं असतं. तुमचं त्या मैताची नातं काय आहे, त्याच्यामध्ये कुठली प्रॉपर्टी तुम्हाला दिली आहे किंवा कुठले शेअर्स तुमच्या नावावरती करायचे आहेत किंवा काय याच्याबद्दल डिटेल्स सगळं मेन्शन करावं लागतं ऍफिडेव्हिट मध्ये. आणि मग म्हणावं लागतं, सामनेवाला जर असेल तर नमूद करायला लागतं की अर्जदार जे आहे ती माझी आई आहे, बहीण आहे, भाऊ आहे, जसं तुमचं नातं त्या ह्याच्याशी असेल त्याच्या नावाने सक्सेशन सर्टिफिकेट देण्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नाही. असं तुमचं कोर्टाने व्हेरीफाय केल्यानंतर त्यामध्ये सक्सेशन सर्टिफिकेटची ऑर्डर केली जाते. आता ही ऑर्डर सुद्धा झाल्यानंतर नॅचरली ही जी सक्सेशनच्या संदर्भामध्ये जी असते ती शेअर्सच्या संदर्भामध्ये असते मोस्ट ऑफ. त्यामुळे याच्यामध्ये शेअर्सचं व्हॅल्युएशन करताना तुम्हाला फेस व्हॅल्यू जी असते शेअर्सची त्याच्या अनुषंगाने तुम्हाला कोर्ट फी पेमेंट करायचं असतं. मे बी त्या शेअर्सचा फेस व्हॅल्यू असेल 10 इनिशियली जेव्हा घेतलं तेव्हा, आणि आता तो अगदी 800 जरी चालू असला तरी तुम्हाला त्या 800च्या प्रकारे त्या 800च्या हिशोबाने तुम्हाला त्याच्यामध्ये कोर्ट फी भरायची नसते. फेस व्हॅल्यू जी असते शेअर्सची त्याच्या अनुषंगाने सगळं व्हॅल्युएशन काढलं जातं की L&Tचे एवढे आहेत, जॉन्सन अँड जॉन्सनचे एवढे आहेत. फॉर एक्झाम्पल मी सांगते, अशा पर्टिक्युलर सगळ्या कंपन्यांचं शेअर्सचं टोटल शेअर्सची फेस व्हॅल्यू किती येते आणि त्या फेस व्हॅल्यूनुसार तुम्हाला कोर्ट फी कॅल्क्युलेशन करून त्याच्यामध्ये कोर्ट फी पे करायची असते. हे पेमेंट झाल्यानंतर मग ते तेवढ्या व्हॅल्युएशनचे स्टॅम्प पेपर आम्हाला कोर्टात जमा करावे लागतात. त्या स्टॅम्प पेपरवरच तुम्हाला तुमची ऑर्डर टाईप करून ओरिजिनल तुम्हाला दिली जाते, हे कोर्टाकडे त्यांच्या रेकॉर्डला ठेवली जाते. आता प्रत्येक वेळेला हा प्रश्न येतो की कोर्ट फी किती द्यायची, कोर्ट फी किती द्यायची. तर याचा सुद्धा स्लॅब तोच आहे की जर तुमचं व्हॅल्युएशन 30 लाखाच्या वरती जात असेल तर स्ट्रेटवे तुम्हाला 75,000 भरायचीच आहे. आता नवीन अमेंडमेंट अलाउ झालेली आहे पण अजून कायद्यामध्ये रूपांतर त्याचं झालेलं नाहीये. ही 75,000 जी मॅक्झिमम कोर्ट फी तुम्हाला जी पे करायची आहे व्हॅल्युएशन नुसार ती आता 3 लाखापर्यंत जाणार, परंतु अजून त्याची सुधारणा मूळ कायद्यामध्ये झालेली नाहीये. तर त्यामुळे डायरेक्ट स्ट्रेटवे जवळजवळ दुप्पट तिप्पट काय 4 पट मी म्हणेन की तुम्हाला कोर्ट फी याच्यामध्ये भरावी लागणार आहे जर तुम्ही सबसिक्वेंट त्याच्यामध्ये ऍक्शन घेतली तर हा एक मोठा बदल आहे. पण आता व्हॅल्युएशन आणि शेअर्सचे एकूण भाव आणि सगळाच खर्च हे बघता ते अमेंडमेंट सरकारने त्याच्यामध्ये करून आणलेली आहे. तर आता हे 2-3 विषय आपण बघितले. एक म्हणजे प्रोबेट बघितलं, हेअरशिप बघितला, सक्सेशन बघितलं. आता ह्याच्यामध्ये सोसायटीचं त्याच्यामध्ये कामकाज असं असतं की जर कोणी कोर्टाची प्रोबेटची ऑर्डर, हेअरशिपची ऑर्डर किंवा सक्सेशनची ऑर्डर त्यांच्याकडे जर दाखल केली, जमा केली तर अकॉर्डिंगली त्याच्यानुसार परत वेगळं त्याच्यामध्ये काही क्वेरीज करण्याची आवश्यकता नसते. सोसायटी डायरेक्टली ज्याच्या नावाने ते सक्सेशन किंवा हेअरशिप ग्रांट झालेलं असतं त्याच्या नावाने ते ट्रान्सफर करू शकतात. तर त्यामुळे जरी थोडासा खर्चिक पर्याय जरी हा असला तरी सुद्धा हेअरशिप किंवा सक्सेशन घेणं हे अतिशय योग्य आहे. आणि आताच्या ज्या नवीन कंपन्या ज्या आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्या सुद्धा डायरेक्ट ट्रान्सफर करत नाहीत. त्या सुद्धा म्हणतात की यू ब्रिंग द सक्सेशन सर्टिफिकेट फ्रॉम द कन्सर्न ऑथॉरिटी अँड देन सबमिट. त्याच्यानंतरच ते शेअर्स म्हणा किंवा अदर काही त्यांच्या ज्या FDs म्हणा तर ह्या त्यांच्या नावावरती ट्रान्सफर केल्या जातात. तर या फॉर्मॅलिटीज सोसायटीने सुद्धा फॉलो केल्या पाहिजेत टू सेफगार्ड द इंटरेस्ट ऑफ बोथ द पार्टीज, म्हणजे ओनरने आणि ॲज गुड एज सोसायटीच्या दृष्टिकोनातून. कारण ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स म्हणजे कॉर्पोरेट कोर्टाचे मध्ये दावे होऊ शकतात किंवा सिव्हिल कोर्टामध्ये दावे होऊ शकतात
की हे जे हेअरशिप घेतलेलं आहे, सक्सेशन घेतलेलं आहे किंवा प्रोबेट घेतलेलं आहे, हे कोर्टाची दिशाभूल करून करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हे जे दिलेलं आहे हे चुकीचं आहे आणि आमचं त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे, अशा प्रकारचे दावे कोर्टामध्ये येऊ शकतात की ज्याच्यामध्ये सोसायटी सुद्धा पार्टी होऊ शकते, कारण सोसायटीने ते फ्लॅट अनुषंगाने ट्रान्सफर केलेले असतात. तर या लिगल कॉम्प्लिकेशन होऊ नये असं जर असेल तर सोसायटीने सुद्धा या जो कन्सर्न जी पार्टी आहे किंवा जे वारस आहेत तर त्यांना या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून मगच हे त्यांच्या नावावरती ओनरशिप ट्रान्सफर करावी, की जेणेकरून दोघांनाही फ्युचरमध्ये त्रास होणार नाही. आता अजून एक याच्यामध्ये मुद्दा असा आहे की ठाणे ज्युरिस्डिक्शन मध्ये जे प्रॉपर्टीज आहेत त्यांना प्रोबेट घेणं कंपल्सरी आहे का? तर ठाणे ज्युरिस्डिक्शन मध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्या संदर्भामध्ये प्रोबेट घेणं आवश्यक नाही, पण मुंबई रिजन मध्ये, मुंबई ज्युरिस्डिक्शन मध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यासाठी प्रोबेट घेणं हे कंपल्सरी आहे जर एखाद्या माणसाने विल केलेलं असेल तर. आता परत नॅचरली थोडंसं हेअरशिप सर्टिफिकेट, सक्सेशन आणि परत बिल वरती ही गोष्ट येते, कारण बऱ्याच वेळा अशा केसेस असतात की ज्याच्यामध्ये त्या मैताने बिल केलेलं असतं आणि त्या बिलच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये एखादा एक्झिक्युटर नेमलेला असतो. एक्झिक्युटर म्हणजे अ पर्सन अपॉइंटेड बाय द डिसीज टू एक्झिक्यूट हिज विल. तर हा जो एक्झिक्युटर असतो हा कोर्टामध्ये अर्ज करू शकतो आणि कोर्टाकडनं प्रोबेट घेतल्यानंतर तो सबमिट करू शकतो की मी जर एक्झिक्युटर, मे बी तो त्याच्यामध्ये बेनिफिशियरी असतो किंवा नसतो, कारण ह्याच्यामध्ये थर्ड पर्सन सुद्धा ऍप्लिकेशन ऍज अ एक्झिक्युटर म्हणून नेमला जातो. जो कोणी फॅमिली फ्रेंड आहे किंवा त्यांचा क्लोज रिलेटिव्ह आहे असा सुद्धा एक्झिक्युटर नेमला जातो. नॉट नेसेसरी की त्याच्यामध्ये वारसच एक्झिक्युटर म्हणून नेमले पाहिजे. तो एक्झिक्युटर त्या बिलसाठी प्रोबेटसाठी अर्ज करू शकतो आणि तो अकॉर्डिंगली प्रोबेट अर्ज ग्रांट करून कोर्टाकडून घेऊन मग तो त्या त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीच्या किंवा त्या सोसायटीच्या रेकॉर्डला ते जमा करून अकॉर्डिंगली त्या प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन करून घेऊ शकतो. आता हे हेअरशिप सर्टिफिकेट जे आहे ते बॉम्बे रेग्युलेशन ऍक्ट खाली आपल्याला ऍप्लिकेशन करावं लागतं. सक्सेशन जे आहे ते इंडियन सक्सेशन ऍक्ट खाली आपल्याला दाखल करावं लागतं. कायदे जरी दोघांचे वेगवेगळे असले, ऍक्ट जरी वेगवेगळे असले तरी प्रोसिजर आणि त्यातला थोडासा दिलेला अधिकार किंवा त्या पर्टिक्युलर वारसांना दिलेले अधिकार किंवा सोसायटीला दिलेले त्याच्या अनुषंगाने अधिकार हे खूपसे सारखे आहेत. स्लाइड त्याच्यामध्ये डिफरन्स आहे की काही जे आहेत ते मुव्हेबलच्या संदर्भामध्ये आहेत आणि हे जे बाकीचे जे आहेत ते इमूव्हेबलच्या संदर्भामध्ये आहे. त्याच्यामुळे जनरल पब्लिक लेमॅनची याच्यामध्ये थोडीशी गफलत होऊ शकते की हेअरशिप म्हणजे काय, सक्सेशन म्हणजे काय, प्रोबेट म्हणजे काय. तर हा त्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स आहे. आणि हेअरशिप साठी तहसीलकडून घेतलेलं जे मी म्हटलं त्याप्रमाणे, पहिल्यांदा म्हटलं त्याप्रमाणे हेअरशिप जे तहसीलमधून घेतलेलं असतं तो फक्त तुम्हाला एक त्यांच्याकडनं आलेला दाखला असतो. जसं की हे कोर्टाचं हेअरशिप हे फुल प्रूफ डॉक्युमेंट असतं आणि ज्याच्या अनुषंगाने तुम्ही त्या मयताच्या कुठल्याही प्रॉपर्टीला तुमचं नाव लावू शकता, तो त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे. तर ही म्हणजे बेसिक माहिती मी आपल्याला सांगू शकते. आता याच्या संदर्भामध्ये आपल्याला काही प्रश्न किंवा काही असेल तर म्हणजे विचारलं तरी चालेल, म्हणजे त्याच्या अनुषंगाने पुढे आपण बोलू शकू. ओके. अर्थमित्र, एक प्रश्न मॅडम आलेला आहे आपल्याला, मी आपल्याला वाचून दाखवते आणि मग आपण त्याचं उत्तर द्या. कॅन द प्रॉपर्टी, ही मीन अ फ्लॅट, बी ट्रान्सफर्ड टू द पर्सन हु इज नॉट अ रिलेटिव्ह ऑफ द डिसीज्ड पर्सन? अच्छा, तर याच्या संदर्भात जसं मी म्हटलं की त्यांच्याकडे काही लेखी आहे का, की तो जो डिसीज मयत जो आहे त्याने तो फ्लॅट त्या पर्टिक्युलर माणसाला दिलेला आहे असं काही कागदोपत्री आहे का? अच्छा. आणि बिल, तर बिल मध्ये त्याचा उल्लेख असू शकतो. जर रिलेटिव्ह नसला तरी सुद्धा मी माझी एखादी प्रॉपर्टी थर्ड पर्सनला देऊ शकते, पण त्याच्यासाठी मी काही लिहून ठेवलेलं आहे का? आता ह्याच्यासाठी फुल प्रूफ डॉक्युमेंट आपण जे म्हणतो ते बिल येतं. त्या बिल मध्ये त्याचा उल्लेख आहे का आणि तो त्या माणसाचं नाव आहे का हे आपल्याला व्हेरीफाय करावं लागेल. पण जर समजा विल मध्ये असेल तर नक्कीच तो करू शकतो, असा सरळ करतो. आणि जर विल मध्ये नसेल तर मात्र त्याचे जे लीगल हेअर आहेत त्यांचाच त्याच्यावर पहिला अधिकार राहील. पहिला अधिकार त्यांचा. जर कुठल्याही प्रकारचं लिखाण केलेलं नसेल आपल्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये, आपल्या पश्चात त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं व्हावं, नॉट नेसेसरी की फ्लॅटच प्रॉपर्टी म्हणजे इमूव्हेबलच, मुव्हेबल पण,
आता एफडीज असतात किंवा शेअर्स असतात किंवा सोनं नाणं असतं. आता समजा पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल आता बायकांचा अतिशय जिव्हाळ्याचा म्हणजे सोन्याचा प्रश्न. हो माझा अमुक एक बांगड्या पाटल्या माझ्या मुलीला द्यावे, हो अमकीला सुनेला द्यावे, हे त्याच्यामध्ये स्पेसिफिक जर नमूद केलेलं असेल तर दे आर द बेनिफिशियरी. ओके त्याच्यानुसारच त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. हा ओके. मॅडम एक मिनिट विचारू. हा बोला विनय. विनय बोलू का मी? मॅडम मी सहस्त्रबुद्धे बोलतोय. हॅलो हा बोला. मॅडम सहस्त्रबुद्धे बोलतोय. साहेब, प्रश्न आपण चॅट बॉक्स मध्ये दिला आहेत का? आणि चॅटबॉक्स मध्ये दिलाय प्रश्न. तेच ओके तुम्ही रिपीट करा फक्त तिथे. अच्छा, पण मग विनय यू हॅव टू म्यूट हिम, कारण मग म्यूट करतो पण ते पुन्हा अनम्यूट करतो असं होतं. ओके. सहस्त्रबुद्धे साहेब, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की आजच्या फॉर्मॅट नुसार प्रश्न हे आम्हीच विचारू असा फॉर्मॅट आहे. हा अर्थकट्ट्याचा फॉर्मॅट आजचा नाही आहे, जसा आपला नेहमी असतो तसा. ओके माझी ओके विनंती ओके. आहे तुम्हाला की मी तुमचा प्रश्न त्या मॅडम पर्यंत पोहोचवते. आता माझाच प्रश्न होता. अच्छा मॅडम, सहस्त्रबुद्धे साहेब, एक प्रश्न आपल्याला त्याच्या पुढचा आलेला होता की इफ द नॉमिनेशन इज डन then is it required to do the will? बरोबर. आता हा कायम आणि समोर येणारा आणि अतिशय गुंतागुंतीचा असा प्रश्न आहे. नॉमिनेशन म्हणजे कोणाच्या नावाने केलेलं असेल हा सुद्धा एक प्रश्न असतो त्याच्यामध्ये. मे बी असं होऊ शकतं की नॉमिनेशन बायकोचं केलेलं आहे आणि विल केल्यानंतर तो फ्लॅट तिसऱ्याच्या नावाने पण केलेला असतो. आयदर किंवा वाईस वर्सा. नॉमिनेशन समजा मुलीचं केलेलं आहे आणि विल मध्ये दुसऱ्याला दिलेलं असतं, असे त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन असू शकतात. ओके तर हा वादाचा मुद्दा आहे, गुंतागुंतीचा मुद्दा आहे. याच्यामध्ये आता हायकोर्टच्या एका बेंचने असं ठरवलेलं आहे की नॉमिनेशन इज द फायनल. एका बेंचकडनं असं जजमेंट आलेलं आहे की नॉमिनेशन ज्याच्या नावाने असतं तो फक्त द होल्डर ऑफ द प्रॉपर्टी असतो, त्याला कुठल्याही त्याच्यामध्ये राईट्स नसतात, असं एक त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे हा व्ह्यू सुप्रीम कोर्टमध्ये पण परत त्याच्यामध्ये वाईस वर्सा दोन्ही जजमेंट्स आलेली आहेत. त्यामुळे नॉमिनेशन प्रिव्हेल होतं का विल मध्ये जे केलेलं असतं ते प्रिव्हेल होतं, तो अजून फायनलायझेशनला आलेले नाहीत, कारण त्यांच्यातमध्येच कॉन्ट्राडिक्शन आहेत. आणि आता हा मुद्दा जो आहे तो लार्जर बेंचकडे म्हणजे त्याच्या अजून वरच्या बेंचकडे रेफर झालेला आहे, पण तो फायनलाइज झालेला नाहीये. कारण त्याच्यामध्ये काही बेंचचं असं म्हणणं आहे की जो नॉमिनी आहे तो वन अँड द सेम फायनल आहे, तो त्याला एंटायर अथॉरिटी आलेली आहे. आणि काहींचं म्हणणं आहे की विल मध्ये जे नमूद केलेलं असतं दॅट इज फायनल. ओके. हा, तर आता पुढचा प्रश्न मॅडम असा आहे की इफ द एक्झिक्युटर ऑफ विल इज नॉट अवेलेबल फॉर सम रिझन, देन हू विल बी द एक्झिक्युटर ऑफ द विल अँड हू कॅन अपॉइंट अ न्यू एक्झिक्युटर? अवेलेबल आहे म्हणजे कशा अर्थाने अवेलेबल म्हणू शकतो? मी एक्झिक्युटर म्हणून एखाद्या माणसाला आपण अपॉइंट केलं आणि गॉड फॉरबिड पण त्याची डेथ झाली, तर हू विल बी आता एक्झिक्युटर? त्याच्यामध्ये असं एक आपण सेफर स्टँड घेऊ शकतो की मी समजा XYZचं नाव ऍज अ एक्झिक्युटर नमूद केलेलं आहे, पण माझ्या मृत्यूच्या आधी किंवा माझ्या मृत्यूनंतर हे विल एक्झिक्यूट व्हायच्या आधी जर त्याचं मयत झालेलं असेल तर आपणच म्हणजे जो विल करणारा आहे त्यानेच थोडंसं सेफर साईड असं मेन्शन केलेलं असलं की मी XYZचं नाव नमूद केलेलं आहे, पण अनफॉर्च्युनेटली समजा त्याला जर काही झालेलं असेल तर अमुकने करावं, असं एक आपणच मेन्शन केलेलं असलेलं जास्त चांगलं राहील. ओके, अच्छा. कारण तसंही मेन्शन केलं नसेल तर मग कोर्ट ठरवतं का कोणी? नाही, मग आपल्याला म्हणजे जे रेग्युलर वारस आहेत, ओके, त्यांचे जे नेक्स्ट वारस आहेत, म्हणजे आता नवरा असेल तर बायको आहे किंवा बायको असेल तर नवरा आहे किंवा मुलं आहेत, मेजर मुलं आहेत, तर यांच्यापैकी मग कोर्टाला अर्ज करावा लागतो. पण त्याच्यामध्ये कोर्टाला सॅटिस्फाय करणं अतिशय गरजेचं असतं की याच्यामध्ये नमूद केलेला माणूस आहे, मग ते त्याचं डॉक्युमेंटेशन येतं की अमुकाचं XYZचं नाव नमूद आहे पण तो मयत आहे म्हणून मी अर्ज केलेला आहे. ऍक्च्युअल तो एक्झिक्युटर म्हणून नसतो त्याच्यामध्ये, पण ही कॅन अप्लाय, तो करू शकतो कारण तो त्याचा नेक्स्ट वारस झाला. अच्छा. पुढचा प्रश्न मॅडम असा आहे की समजा लिगल हेअर एक सिंगल चाइल्ड आहे, तरीही त्याला हेअरशिप सर्टिफिकेटची गरज आहे का? आता हे डिपेंड्स अपॉन ज्या कारणासाठी तुम्हाला हवंय त्या
पर्टिक्युलर याच्या तुम्हाला कुठे सबमिट करायचं आहे त्या ऑथॉरिटीवर ते अवलंबून आहे. आता काही तहसील ऑफिस कडनं घेतलेले जे दाखले असतात त्याने सुद्धा काम पूर्ण होतं. म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्हाला कोर्टाकडनंच ते डिक्लेरेशन घ्यावं लागतं. तहसील ऑफिस ते दाखले सुद्धा चालतात. त्यामुळे ज्या ऑथॉरिटीकडे तुम्हाला सबमिट करायचंय त्या ऑथॉरिटीने तुम्हाला क्लॅरिफाय करायला पाहिजे की तुम्हाला कुठल्या प्रकारचं आणि कसलं डिक्लेरेशन हवं. ओके. आता पेन्शन आहे किंवा अदर ग्रॅच्युटी आहे, अशा ह्याच्यासाठी ते तुम्हाला कोर्टाकडनंच ते हेल्थ सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. बाय फॉलोइंग प्रॉपर प्रोसिजर ती घेऊन या असं सांगतं. कारण त्याच्यामध्ये पैशांची अमाऊंटही जास्त असते आणि सगळंच त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं. त्यामुळे ती ऑथॉरिटी सांगते की तुम्ही कोर्टाकडनं हेल्पशिप घेऊन या. अच्छा, म्हणजे इवन इफ ही इज अ सिंगल चाइल्ड इन दॅट केस तरी सुद्धा करावं लागेल. जर तसं कॉम्प्लिकेशन त्याच्यामध्ये असतील किंवा बाय रूल जर ऑथॉरिटीचे रूलच नियमच तसे असतील की जरी तो एक सिंगल वारस असला तरी सुद्धा त्यांनी सबमिट करायला पाहिजे, तर ते तुम्हाला प्रोसिजर फॉलो करावी लागेल. करायला लागेल. बरं, सर्च रिपोर्ट जो असतो जागेचा तो मिनिमम किती वर्षाचा असला पाहिजे? म्हणजे 100 वर्षाचा वगैरे असा आवश्यक आहे का 50 वर्ष? नाही 30 वर्षाचा कंपल्सरी आहे तो. 30 वर्ष, 30 इयर्स. 30 वर्ष जर ते क्लिअर असेल म्हणजे 30 वर्षाच्या आधीच कोणीही त्याच्यावर मग नंतर हक्क सांगू शकत नाही असं का? असं नाहीये. 30 वर्ष म्हणजे तुम्हाला तो जो प्लॉट आहे किंवा मोकळी जागा आहे, व्हॉटेवर तुम्हाला जे काही प्लॉट खरेदी करायचा आहे त्या संदर्भामध्ये 30 वर्षांमध्ये जी काही ट्रान्झॅक्शन झालेली आहेत, आता जमिनीचे व्यवहार पटापट होतात. हो. एबीसी कडनं XYZ कडे, XYZ कडनं अजून थर्ड पर्सन कडे, या ज्या सगळ्या नोंदी असतात, अग्रीमेंट सबमिट केल्यानंतर या सगळ्या ज्या नोंदी असतात त्या पर्टिक्युलर त्या जागेचं जे रजिस्टर मेंटेन केलेलं असतं त्याच्या संदर्भामध्ये तिथे त्या एंट्रीज झालेल्या असतात. त्यामुळे 30 वर्षामध्ये त्या जागेच्या संदर्भामध्ये आतापर्यंत किती व्यवहार झाले याची तुम्हाला क्लिअर कट आयडिया येते. म्हणजे त्याच्यामध्ये व्यवहार झाला तरी म्हणजे त्याचं टायटल क्लिअर आहे असं नाही. त्याच्यामध्ये झालेले व्यवहार त्या सातबाऱ्यामध्ये किंवा त्या पर्टिक्युलर जागेचे जे कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतात का नाही हे व्हेरीफाय करणं म्हणजे सर्च रिपोर्ट आहे. अच्छा, ओके. म्हणजे ती जागा 10 जणांनी विकत घेतली म्हणून त्याचं टायटल क्लिअर नाही असं नाही. त्या 10 जणांची नावं पर्टिक्युलर त्या एंट्री, त्या जसं मी म्हटलं म्युटेशन एंट्रीने ते ट्रान्सफर केले जातात, फेरफारनुसार ट्रान्सफर केले जातात. ते सगळे एंट्रीज त्याच्यामध्ये आहेत की नाही ते बघणं म्हणजे त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीचा सर्च घेणं. ओके. पुढचा प्रश्न असा आहे की रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मध्ये नवीन फ्लॅटचं पोझिशन मिळाल्यानंतर फ्रेश नॉमिनेशन करणं गरजेचं आहे का? ते पण आता सोसायटीच्या बाय रूल्स प्रमाणे आहे. काही सोसायट्या जे अर्लियर केलेले असतात तेच कंटिन्यू करतात, म्हणजे इनिशियल केलेलं असतं ते. पण त्याच्यामध्ये सुद्धा सोसायटीने जर परत ठरवलं की आता रिडेव्हलपमेंट मध्ये मे बी आता त्याच्यामध्ये दुसरे सुद्धा घेतात, परचेस करतात. म्हणजे काही जे असतात ते रिडेव्हलपमेंटसाठी जे अफेक्टेड पर्सन असतात, रिहॅबिलिटेशन त्यांचं केलेलं असतं त्यांच्या बिल्डिंग असतात, काही सेलेबल असतात. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात. तर त्यामुळे सोसायटी जे नियम ठरवेल त्याच्या अनुषंगाने ते केलं जातं नॉमिनेशन. पण जनरली जेव्हा परत सोसायटी म्हणजे परत सगळं रिफॉर्मेशन आपण थोडक्यात म्हणूया असं होतं, तर तेव्हा परत सोसायटी सगळे एकदा फॉर्मॅट त्यांचे कम्प्लीट करून घेतात, त्यांचं रेकॉर्ड अपडेट होतं त्याच्यामुळे. ओके. एक प्रश्न असा आहे की नॉमिनी आणि जो विल मध्ये ज्याला ती प्रॉपर्टी दिली आहे तो एकच माणूस असेल तरी देखील मग प्रोबेट करण्याची गरज आहे का? नाही, आता आवश्यक नाही. पण मी जसं म्हटलं तसं मुंबई ज्युरिस्डिक्शन मध्ये प्रोबेट कंपल्सरी आहे जर एखाद्या माणसाने बिल एक्झिक्यूट केलेलं असेल तर. पण आता हे सुद्धा एक प्रकारचं सोसायटीचे अधिकारी आणि तो माणूस याच्यामधलं अंडरस्टँडिंगच असतं. सोसायटीला जर कंपल्सरी करायचं असेल की जरी तुमचंच नॉमिनेशन आहे आणि तुम्हीच त्याच्यामध्ये एक्झिक्युटर आहात आणि तुमच्याच नावाने तो फ्लॅट दिलेला आहे, तर आता इट डिपेंड्स अपॉन सोसायटी. त्यांनी किती त्याच्यामध्ये ऍक्शन घेऊन किंवा त्याच्यामध्ये किती इनिशिएटिव्ह घेऊन डॉक्युमेंट आपल्याला प्रायमा फेसी तर क्लिअर दिसत आहे की ज्याच्यामध्ये ज्याचं नॉमिनेशन आहे त्यात तोच एक्झिक्युटर आणि तोच वारस आहे. त्यामुळे तसा वादाचा मध्ये फार तर फार सोसायटी असं म्हणू शकेल त्याच्यामध्ये की तुमचे जे इतर वारस आहेत, समजा वडील गेलेत, वडिलांनी मुलाच्या नावावरती फ्लॅट केलेला आहे किंवा आईच्या नावावरती फ्लॅट केलेला आहे, तर फार तर फार मुलगा आणि समजा मुलगी आहे त्यांना अजून, तर त्या मुलीचं आणि मुलाचं तुम्ही नो ऑब्जेक्शन तुमच्या रेकॉर्डला रजिस्टर करून ठेवू शकता. जर या लिगल कॉम्प्लिकेशन जर किंवा लिगल फॉर्मॅलिटीज तुम्हाला कम्प्लीट करायच्या नसतील तर त्यांचं नो ऑब्जेक्शन एक प्रकारे घेऊ शकता की फ्लॅट आईच्या नावावर ट्रान्सफर केलं तर आम्हाला कुठलंही ऑब्जेक्शन नाही.
असं एक पण मग तुमच्या रेकॉर्डला घेऊ शकता. ते नो ऑब्जेक्शन पुढे ते कोर्टात स्टँड होतं म्हणजे. कोर्टात स्टँड होतं म्हणजे वाद त्या डायरेक्ट मयत जे असतात त्यांचे वारस हे समजा 3च आहेत. वाद होणार या तिघांमध्येच होणार. हो, बरोबर बरोबर. हा, तर आता त्याच्यामध्ये सुद्धा वाद होऊ शकतात की समजा मुलीने आता ऑब्जेक्शन दिलं हा सोसायटीला की माझ्या नावावर म्हणजे आईच्या नावावर किंवा भावाच्या नावावर ट्रान्सफर करायला माझी काही हरकत नाही. बरोबर. पण सध्या प्रॉपर्टीचे भावच एवढे आहेत की हो. मे बी फ्युचर मध्ये काही होऊ शकतं. उद्या ती मुलगी सुद्धा ऑब्जेक्शन घेऊ शकते हो, की हे जे खरं. ऑब्जेक्शन घेतलेलं होतं ते माझं फोर्सफुली घेतलं किंवा मला थोडंसं हो, अंधारात हो. ठेवून घेतलं. खरं. कॉम्प्लिकेशन व्हायच्या झाल्या तर त्याच्यामध्ये आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे बेटर सोसायटी सुद्धा त्यांचं हे करण्यासाठी सेफ करण्यासाठी ते म्हणतात जरी सेम असलं कोणाचं ऑब्जेक्शन असलं तरी यू सबमिट द प्रोबेट असं होतं. अच्छा, पुढचा प्रश्न असा आहे की विल यू प्लीज क्लॅरिफाय ऑन द ऑनलाईन 7/12 एक्स्ट्रॅक्ट इज अ व्हॅलिड डॉक्युमेंट ऑर नॉट, और वी नीड टू गेट फिजिकल कॉपी ऑफ 7/12 एक्स्ट्रॅक्ट. नाही असं काही आवश्यक नाही. आता सगळं डिजिटल झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही प्रायमा फेसी डॉक्युमेंट म्हणून तुम्ही 7/12 ऑनलाईन जो घेता तो तुम्ही व्हॅलिड धरू शकता. तो व्हॅलिड धरू शकतो. आपल्याला कुठलाही याचा 7/12 उतारा आपण घरी बसून काढू शकतो. आणि बेसिकली ते प्रायमा फेसी तुम्हाला जर सर्च आणि याच्यासाठी तो वापरायचा आहे तर दॅट इज अ व्हॅलिड डॉक्युमेंट. ओके. अजून एक प्रश्न आलाय, मी तो जर आहे तसंच तुम्हाला वाचून दाखवते, कदाचित तुम्ही त्याचं उत्तर दिलंय. इफ विल इज नॉट मेड बट नॉमिनेशन इज मेड, then whether society can transfer the flat to the nominee, and if a family settlement is done to prove that there is no objection from the legal heirs. तर हे मी याचं ऑलरेडी सांगितलंय की एक्झॅक्टली मी तेच तुम्ही परत एखादं त्यांना छोटस ब्रीफ, कारण त्यांनी मला परत हा प्रश्न पाठवलाय प्रायव्हेटली देखील, प्रायव्हेट चॅटवर पण पाठवलाय, म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की थोडक्यात परत एकदा त्यांना सांगू शकलात. परत एकदा प्रश्न सांगा मला त्यांचा काय. त्यांचा प्रश्न असा आहे की विल केलेलं नाही, नॉमिनेशन केलंय, तर सोसायटी फ्लॅट ट्रान्सफर करू शकते का? हो, ते आता मी जसं म्हटलं तसं सोसायटीचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये ते जर बसत असेल आणि अदर जे लिगल एर्स आहेत त्यांनी जर ते जर ऑब्जेक्शन द्यायला तयार असतील आणि जर सोसायटीला ऑब्जेक्शन नसेल तर नॉमिनेशन नुसार ते फ्लॅट ट्रान्सफर होऊ शकतो. ओके. पुढचा प्रश्न असा आहे, कॅन वी टेक सर्च ऑनलाईन? हे मला माहिती नाही म्हणजे, पण मी जस्ट आलाय प्रश्न तो विचारते. सर्च ऑनलाईन जनरेट केलेला व्हॅलिड आहे का, असा हा प्रश्नाचं स्वरूप असू शकते. सर्च रिपोर्ट पण व्हॅलिड म्हणजे तुम्हाला रेकॉर्ड ते हल्ली डिजिटल ह्याच्यामुळे रेकॉर्ड दिसू शकतं, पण शेवटी त्यांचा कन्सर्न ऑफिसचा सही शिक्का जो असतो मेन, ज्याला तुम्ही ऑथेंटिक डॉक्युमेंट म्हणता, ते त्याच्यावरती असणं जास्त गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन जरी तो घेतला तरी सही शिक्का त्याच्यावर तुम्हाला मिळत नाही, ओरिजिनल ऑथेंटिक कॉपी. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या रेकॉर्डसाठी तो प्रिंट काढून घेऊ शकता. म्हणजे बेसिक तुम्हाला जर बघायचं असेल की याच्यामध्ये काय काय ट्रान्झॅक्शन आतापर्यंत त्या कन्सर्न प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये झालेले आहेत, पण जर तुम्हाला ते सबमिट करून पुढचं जर अग्रीमेंट किंवा त्याच्या अनुषंगाने जर काही पुढच्या स्टेप घ्यायच्या असतील तर तुम्हाला बेटर म्हणजे त्या कन्सर्न ऑफिसकडनं घेतलेलं जास्त योग्य, म्हणजे ते व्हॅलिड डॉक्युमेंट राहतात तुमचं. ओके. मगाशी पुढचा एक प्रश्न असा आलाय की मगाशी तुम्ही कोर्ट फी संदर्भात जे साधारण 75,000ची आता वाढणार आहे असं म्हणालात, तर तुम्ही कृपया ते परत थोडक्यात सांगाल का, असा प्रश्न आहे पुढचा. हो, आता प्रोबेट म्हणा, सक्सेशन म्हणा, हेअरशिप म्हणा, तिन्ही अर्जांच्या संदर्भामध्ये ही जी कोर्ट फी पेमेंट केलं जातं हे व्हॅल्युएशन नुसार प्रॉपर्टीच्या केलं जातं. व्हॅल्युएशन हे तुम्हाला कन्सर्न स्टॅम्पचं जे तुमचं ऑफिस आहे मेन, थोडक्यात म्हणजे कलेक्टर ऑफिस, त्या कलेक्टर ऑफिस मधनं त्याचं व्हॅल्युएशन काढावं लागतं तुम्हाला रितसर अर्ज करून. व्हॅल्युएशन ऍक्च्युअल मार्केट व्हॅल्यू आणि जी फिजिकल म्हणू आपण, जी ऍक्च्युअल मार्केटमध्ये सेलिंग प्राइस चालू असते याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. मार्केट व्हॅल्यू मे बी 30 लाख असू शकते, पण ऍक्च्युअल व्हॅल्यू त्याची 1 करोडच्या पुढे असते. तर त्यामुळे तुम्हाला ही कोर्ट फी जे मार्केट व्हॅल्यू येते त्या मार्केट व्हॅल्यू नुसारच तुम्हाला पेमेंट करावं लागतं. तर हा स्लॅब आहे मॅक्झिमम 30 लाखाच्या वरती जर प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला एंटायरली सगळी कोर्ट फी भरावी लागते. 30 लाखाच्या जर खाली असेल तर प्रपोर्शनेट ते कोर्टाच्या रजिस्ट्रारकडनं कॅल्क्युलेट करून घ्यावी लागते.
त्यांचं Okay. पहिले इनिशियली 5 लाखापर्यंत 10%, मग 7.5%, मग 5% असं कोर्ट फीचं व्हॅल्युएशन असतं. पण आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीनुसार प्रत्येक व्हॅल्युएशन प्रॉपर्टीचं 30 लाख आहे, त्याच्याही कितीतरी पुढे असतं. त्याच्यामुळे कुठलाही जरी एखादा वन रूम किचन जरी म्हटलं आपण, हा तरी आपल्याला कोर्ट फी 75,000 ही मिनिमम द्यावीच लागते. त्याच्या खाली जर त्याचं व्हॅल्युएशन असेल हा मार्केट व्हॅल्यू, तर तुम्हाला त्याच्यापेक्षा थोडी कमी भरावी लागते. मग ती कोर्टाच्या रजिस्ट्रारकडनं कॅल्क्युलेट करून त्याच्यानुसार स्टॅम्प फी तुम्हाला भरावी लागते कोर्टावर. ओके. आता अजून एक प्रश्न आपल्याला आलेलाच आहेत, अजून एक दोन आहेत, पण त्याच्या आधी मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की म्हणजे जेव्हा आपण एखादं मॉर्टगेज डीड करतो ते युजली आपण एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट किंवा बँक यांच्या बरोबर करतो, तर बरोबर. इंटर पर्सन असं आपण मॉर्टगेज डीड करू शकतो का हो? म्हणजे म्हणजे सपोज म्हणजे मी माझ्या नातेवाईकांना एखाद्या काही गरज होती म्हणून पैसे दिले आणि ते मला म्हणाले मला तुला पैसे देणं शक्य नाही, तर ही माझी जागा तू मॉर्टगेज म्हणून घे, तर असं काही करणं शक्य असतं नाही, का? मग ह्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला एखादं एमओयू म्हणा किंवा एखादा म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणा, तुम्हाला एक एक्झिक्यूट करून घ्यावा लागेल, की बरं. ज्याच्या अनुषंगाने तुम्ही नंतर क्लेम करू शकाल. समजा तुमच्यामध्ये काही वादाचा मुद्दा झाला पेमेंटच्या संदर्भामध्ये किंवा उद्या त्यांनी पैसेच दिले नाहीत, हा तुम्हाला कुठला तरी काहीतरी अथॉरिटी पाहिजे की जेणेकरून तुम्ही तो फ्लॅटचं तुम्ही तुमच्या नावावरती करून घेऊ शकता. पण त्याच्यासाठी बरोबर. तुमच्यामध्ये काहीतरी अग्रीमेंट म्हणा किंवा एक प्रकार तुमचं जे अंडरस्टँडिंग झालेलं असतं त्याच्यानुसार लिखापडी म्हणजे तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये काहीतरी पाहिजे की हा जेणेकरून तुम्ही क्लेम करू शकता. ओके हा. ओके ओके ओके. आता एक पुढचा प्रश्न आहे, वेगळा आहे जरा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू NSDL has made arrangements to make will and also to register it online via www.easywill.com. याच्याविषयी आपण काही सांगू शकता का? नाही, ह्याच्या संदर्भामध्ये मी नाही सांगू शकणार, कारण रजिस्ट्रेशन जे बिलचं केलेलं असतं बेसिक असं आहे की बिल आवश्यक नाही की रजिस्टरच केलं पाहिजे. ते तुम्ही ओके. साध्या याच्यावरती लिहून सुद्धा किंवा एक साधं आपण जशी नोंद करून ठेवू शकतो तसं हा सुद्धा करू शकता. आवश्यक नाही, त्याच्यासाठी मॅन्डेटरी नाही की तुम्हाला रजिस्टरच करायला पाहिजे. ओके आणि हे जे म्हणतात याच्या संदर्भामध्ये मी आता तरी नाही काही सांगू शकणार. ओके ओके. अच्छा. आता मला वाटतं हाही प्रश्नाचं उत्तर झालंय, तरी आपण हा प्रश्न घेऊ. इफ विल इज अवेलेबल, डू वी हा, हॅव टू टेक सक्सेशन सर्टिफिकेट फॉर द प्रॉपर्टी अगेन? बिल असेल तर तुम्हाला प्रोव्हाइड करावं लागेल, सक्सेशन नाही. सक्सेशन नाही ना? नाही, ओके. सक्सेशन तुम्हाला मुव्हेबल प्रॉपर्टीज ज्या असतात हा ते मयत आहेत त्यांच्या नावावरती मुव्हेबल ज्या असतात शेअर्स FDs या मुव्हेबल आपण काउंट करू शकतो, तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला सक्सेशन घ्यावं लागतं. पण बिल असेल तर तुम्हाला प्रोबेटच घ्यावं लागेल. ओके. आय थिंक मला वाटतं बरेच रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मला आलेले प्रश्न मी घेतले. एक प्रश्न आहे, प्लीज रीड माय क्वेश्चन, पण आय थिंक आपण त्यांच्या क्वेश्चनचं उत्तर दिलेलं आहे चॅट मध्ये. चंद्रकांत उमरोटकरांचा प्रश्न आहे, पण तो आपण घेतलाय माझ्या मते. अजून प्रश्न संपलेले आहेत. हॅलो वजे साहेब. हा, प्रश्न संपलेले आहेत. हा आता एक आलाय. तो आता एक आलाय. म्युच्युअल फंड अँड FD ऑल्सो रिक्वायर्ड कोर्ट ऑर्डर. म्हणजे म्युच्युअल फंड आणि FD साठी कोर्ट ऑर्डर हा प्रश्न आहे का? म्हणजे त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे. हा करायचंय हे मला कळलं नाही. हा MS आणि FD ऑल्सो रिक्वायर्ड कोर्ट ऑर्डर, तर म्हणजे हे ट्रान्सफर करण्यासाठी कोर्टाची ऑर्डर लागते का? सक्सेशनच लागतं ना. हे FD साठी मी हो ऑलरेडी सांगितलेलंच आहे हो, ना. सांगितलंय. Yes. हम्म. आता एक मिनिट. हा, तो मगाचा जो प्रश्न आहे की जसं नॉमिनीला तो फ्लॅट ट्रान्सफर झाला, विल नव्हतं म्हणून, तर तो फ्लॅट नॉमिनी एकदा त्याला ट्रान्सफर झाल्यावर तो आपल्या नावावर तो रजिस्टर करू शकतो का? ट्रान्सफर होतोच ना सोसायटीकडनं एक्झॅक्टली. मला ऑटोमॅटिकली. हा, म्हणजे तो फ्लॅट तो नॉमिनीचाच होतो. देन ही त्याचे इफेक्ट तुम्हाला शेअर सर्टिफिकेट वर बघायला मिळतील ना. बरोबर. त्याचा हे झाल्यानंतर यांच्या नावावर ट्रान्सफर झालेला आहे, त्याचा इफेक्ट तुम्हाला शेअर सर्टिफिकेट वर तुमच्या पर्टिक्युलर फ्लॅटच्या शेअर सर्टिफिकेट वर मिळणार. येस, ऍब्सोल्युटली. माझ्या मते प्रश्न बरेचसे झालेलेच आहेत, मी सगळे घेतले.
आता मला अजून तरी काही दिसत नाहीये. वजे साहेब, आपल्याला तुम्हाला काही प्रश्न? एक काहीतरी आलं, इफ देर इज नो नॉमिनेशन टू द लँडेड प्रॉपर्टी कॅन द लिगल हेअर टेक ओव्हर? हो, ते त्यांनी सांगितलंच ना मध्ये. परत तो जर टाकला कुठली मला. लिखापडी नसेल, कुठलंही डॉक्युमेंट केलेलं नसेल, तर नॅचरली वारस आहेतच ना त्याचे. सक्सेसर जे आहेत ते वारस आहेतच, आणि अकॉर्डिंगली ते हेअरशिप घेऊन हा, ते त्यांच्या नावावर ट्रान्सफर करू शकतात. अच्छा. आणि म्हणजे हा अगदी एक जनरल की एखाद्या स्त्रीचा तिचा नवरा आणि तिची मुलं हे दोघेही लीगल हेअर असतात का फक्त मुलंच, म्हणजे नाही नाही मुलांनाच नाही नाही? नाही आता नवरा आणि मुलं, मुलं म्हणजे मुलगा मुलगी इक्वली सगळे राईट आहेत त्याचे त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये. अच्छा, म्हणजे फक्त ते म्हणजे एखाद्या स्त्रीच्या पश्चात फक्त तिच्या नवऱ्याला डायरेक्टली नाही मिळत, नाही, दोन्ही सगळ्यांचंच मुलांचा ऑब्जेक्शन लागतं त्याच्यामध्ये. हा, तेवढाच तेच अधिकार वारस राहतो. झाले तिथे. बरं बरं, म्हणजे तेही त्याचे तेवढेच वारस हो, होतात हो, हो. स्त्रीचे, किंवा व्हाईस वर्सा, म्हणजे एखाद्या पुरुषाचे त्याची बायको आणि त्याची मुलं हे दोघेही तसेच वारस होतात. बरोबर. बरोबर. मला वाटतं मॅडम आपण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं घेतलेली आहेत. थँक्स मॅडम, म्हणून त्यांचे रिप्लायही आलेत. हो. अतिशय छान तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, त्याबद्दल खरंच कौतुक. आणि आता आपल्या ह्या कार्यक्रमाचं समापन करण्यासाठी मी श्रीयुत प्रकाश सडेकर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. इट वॉज व्हेरी आमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. हो, मी पण आपली आभारी आहे. मला परत एकदा संधी दिल्याबद्दल परत एकदा आपले आभार मानते. हो, मी सडेकरजींना विनंती करते. एक प्रश्न आहे मॅडम, त्यांनी विचारलंय की तुमचा मोबाईल नंबर द्या. मिस्टर सुर्वे म्हणून आहेत, तर मला वाटतं प्रायव्हेट चॅट वर तुम्ही त्यांना त्यांचा जर पाठवते मी वजे साहेबांकडे माझा नंबर पाठवते. हा, ठीक आहे. म्हणजे सुर्वे साहेब, तुम्हाला जर सविता मॅडमचा नंबर हवा असेल तर तुम्ही प्लीज विजय वजाना कॉन्टॅक्ट करा, त्यात ते तुम्हाला नंबर त्यांचा देतील. किंवा मी तर आता सांगितलेलं चालणार असेल तर मी आता तुम्हाला फॉरवर्ड करते, मला काही प्रॉब्लेम नाही, इश्यू नाहीये. मी पर्सनली त्यांना फॉरवर्ड करते. हो, चालेल, हरकत नाही. हो, ओके. आता मी सडेकर सरांना विनंती करते की त्यांनी औपचारिक आभार प्रदर्शन करावं. नमस्कार, मी प्रकाश सडेकर. आमच्या निमंत्रणाला मान देऊन सविता मॅडम आज आल्या आणि त्यांनी छान प्रबोधन केलं. तर महाराष्ट्र सेवा संघाच्या अर्थ विभागातर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. मिस्टर पेटी तर आमच्याशी असोसिएट आहेतच, तुम्ही पण आमच्या अर्थ विभागाशी असोसिएट राहात. ऑलरेडी आमच्याकडे श्रेया मॅडम आणि दर्शना मॅडम ते आज पण आहेत त्या ग्रुप ह्याच्यामध्ये, त्या पण आहेत. तर तुम्ही पण आमच्या जॉईन झालं तर आम्हाला आनंद होईल. दुसरी गोष्ट, तुमच्यावर आभार मानल्यानंतर एक विशेष आभार मला आजच्या होस्टचे मानायचे आहेत. विनय देसाई. कुठलाही प्रोग्राम हा झूमवरचा कुठल्याही बाधेशिवाय व्हायचा असेल तर त्याला जबाबदार होस्ट असतो, आणि त्या होस्टला विचारायला नुसतं ह्याच्याकडेच लक्ष द्यायला मिळतं, त्याला ते काय लेक्चर चाललंय त्याच्याकडे लक्षच द्यायला वेळ मिळत नाही. आणि विनय देसाईंनी आज हे काम उत्तम प्रकारे केले, मला त्याचेही आभार मानायचे. आणि अमिता ठोसर यांनी सुंदर प्रोग्राम सूत्रसंचालन सुंदर केलं, त्यांचेही आभार. आणि सगळे आज हजर झाले, तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपल्याचे डिक्लेअर करतो. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. विनय, मीटिंग संपव.